पोचलेलो आहे आपण गणपतीचे पाऊल. गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मंडळी. आज आम्ही आपणाला घेऊन जाणार आहे एका आगळ्या वेगळ्या मंदिरामध्ये. कर्दे बीच पासून अवघ्या 14 ते 15 किलोमीटरवर असलेल्या स्वयंभू नवसाला पावणाऱ्या अशा या कड्यावरच्या गणपतीला घेऊन जाणार आहे. असे म्हटले जाते की तर या ठिकाणी गणपतीचं पहिलं पाऊल पडलं आहे. तर त्या पाऊलाचे ठसे पण आहेत आणि आपण सर्वांनी मिळून गणपतीचं दर्शन घेऊया. आणि व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला जर का सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा व्हिडिओला आणि शेअर करा. चला आपण सर्वांनी मिळून गणपतीचं दर्शन घेऊया. गणपती मंदिराची कमान आहे. गणपती मंदिराला जाण्यासाठी इथून रस्ता वर जातो आणि खाली त्या साईडला अंजिर्ले बीचला रोड जातो. कड्यावरील श्री गणपती देवस्थानला पोचलेलो आहे आपण. हे मंदिराची एंट्री आहे आणि आपला टायमिंग बघा किती मस्त आहे की इथं मंदिरामध्ये आता आरती सुरू आहे आणि त्या आरतीच्या टायमिंगलाच आपण पोचलेलो आहे. तर आतमध्ये एवढं मस्त ग्रीनरी आहे आणि थंड आहे. इथं कोकणात गरम वातावरण असतात म्हणतात, पण इथं तरीसुद्धा थंड आहे वातावरण एकदम. हे मंदिर आहे पूर्ण. मंदिर स्ट्रक्चर पण मस्त आहे. मंगलमूर्ती मोरया. ओम गणेशाय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो, मंदिराचा हा संपूर्ण गाभारा आहे. ही गणेशाची मूर्ती आहे. कड्यावरील गणपती हा स्वयंभू मंदिर आहे आणि नवसाला पावणारा मंदिर आहे असं म्हणतात. याची प्रचिती बऱ्याच लोकांना आलेली आहे. हे खूप जुनं मंदिर आहे. भरपूर आता डागडुजी करून रिनोव्हेशन केलेलं आहे. त्यानंतर रोज प्रसाद असतो का? हो. आरतीनंतर आम्हाला प्रसाद मिळालेला आहे. राधिका, कसा आहे प्रसाद? मस्त आहे. वेगळी रेसिपी आहे, खूप छान वाटते. आहे ना. आपल्या मंदिराचा सभामंडप आहे आणि त्या मंदिराच्या सभामंडपापासून इथं आलं की एक मोठी अशी विहीर आहे. त्यामध्ये खूप सारे कासव आहेत. कासव हे स्वच्छ करत राहतात पाण्याला. मस्त असं पाणी आहे. मंदिराच्या शेजारील बाजूस शिव मंदिर आहे. याचा पण गाभारा खूप सुंदर आहे. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. आता सर्वांसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट, मंदिराच्या मागच्या साईडला असे म्हटले जाते की इथं गणपतीचे पहिले पाऊल पडले आहे आणि त्या पाऊलांच्या साईडला जाण्यासाठी हा रस्ता आहे. तिथून अंजिर्ले बीचचा व्ह्यू पूर्ण दिसतो, खाली समुद्र आणि पाऊलाचा ठसा आहे तो पण तुम्हाला दाखवतो. थोडंसं चालत जायचं आहे. मागच्या साईडला छोटा रोड केलेला आहे असा, तिथून चालत जायचं आहे. तर पोचलेलो आहे आपण गणपतीचे पाऊल. बघा मित्रांनो, या ठिकाणी गणपतीचे पाऊल पडलं आहे असं म्हणतात. या शिळेवर गणपतीचे पाऊल पडलेले आहे. इथून हा सुवर्णदुर्ग किल्ला दिसतोय समुद्रामध्ये. हा अंजिर्ल्याचा ब्रिज आहे. आपण आलो तो. पुढे समुद्र आहे पूर्ण आणि इथून अंजिर्ले बीच दिसत आहे. या साईडला खाली आहे ते अंजिर्ले बीच आहे पूर्ण नारळाच्या झाडाच्या पुढे. गणपतीवरून आपण आल्यानंतर इथं रस्त्यालाच हॉटेल आस्वाद आमराईतलं म्हणून हॉटेल आहे. इथे आपण मासे वगैरे आपले बनवायला दिलेले आणि मस्त अशी आंब्याची बाग आहे. इथे त्याने जुन्या पद्धतीचं कोबा करून त्याला शेणापासून सारवून घेतलेला आहे आणि असा जुना लुक दिलेला आहे पूर्ण. आणि इकडं मस्तपैकी मासे बघा, रवा फ्राय वगैरे दिलेला आहे. मस्त आहे. कधी तुम्ही इकडं आला तर हॉटेल आस्वाद आमराईतलं म्हणून आहे, रोडलाच आहे आणि एकदम मस्त आंब्याच्या बागेत आहे.
कधीही विजिट करा, मस्त एकदम म्हणजे जेवण आहे. तर आता आम्ही जेवणाचा आनंद घेतो आणि आता इथून डायरेक्ट आम्ही कराडला निघणार आहे. तर इथेच आपला व्हिडिओ संपतोय. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका आणि असंच सपोर्ट करा. बाय बाय. बाय बाय.